सुनावणी आहे, एकूणच तुम्ही काय मागणी केलेली आहे, काय अपेक्षा आहे? नाही, खरं तर सूचना हरकती ह्या सर्वात जास्त प्राप्त झाल्या. त्याचं कारण आहे की ह्यावेळेस 2011च्या सेन्सेक्सप्रमाणे या ठिकाणी ह्या निवडणुका होणार आहे आणि त्या होत असताना त्याच्यामध्ये 14 गाव हा ॲडिशनल जो टच आहे तो नैसर्गिकरित्या कुठेही भौगोलिकदृष्ट्या सलग नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण प्रभाग क्रमांक 6 आता जो म्हणतो आहे तो जुना प्रभाग क्रमांक 18, 19, 26 आणि पावणे गावाचे तुकडे केले आहेत, वस्तीचे तुकडे केलेले आहेत. त्यानंतर आडोली भोतोलीसारखा हा 100% ट्रायबल असलेला एरिया हा त्या ठिकाणी काढलेला आहे, वगळलेला आहे. तर एक तर या ठिकाणी हे विभाजन करताना मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनमध्ये त्याचा परिणाम होणार आहे आणि वस्त्या तोडल्यामुळे लोकांना जो प्रशासकीयदृष्ट्या जो त्रास सहन करावा लागणार आहे तो अधिक होणार आहे. त्यामुळे माझी मागणी निश्चितपणे अशी आहे की 14 गावं याला जर जोडायचीच असतील तर 14 गावाचा स्वतंत्रपणे एक प्रभाग करावा. परंतु 2011ची जनगणना जर आपण आज धरली तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या बसत नाही. परंतु आज जर 2021ची जनगणना असती तर कदाचित ती त्या ठिकाणी बसलं असतं. त्यामुळे हा जो विचार आहे हा निश्चितपणे निवडणूक आयोगाने करावा आणि लोकांना हे वाढतं शहर आहे, ह्या शहराला म्हणजे आपण पाहतो की 2 लाखापासून सुरू झालेलं हे 16 लाखावर गेलेलं हे शहर आहे आणि 16 लाखावर जर 10 लाखाच्या जनगणनेवर आपण विभागणा करा असाल तर जिथे लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक मतदारसंख्या आता त्या प्रभागामध्ये आहे. तर ते कुठं फ्री अँड फेअर अशा प्रकारचं इलेक्शन होणार नाही. तर ज्या सूचना लोकांनी केल्या त्या सूचना निवडणूक आयोगाने ग्राह्य धराव्यात आणि लोकांना होणारा त्रास वाचवावा.